घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला ट्रॅक आपल्या समोर आलेला आहे. आपण जानकीला मूर्ख मूर्ख म्हणत आहोत, पण जानकीने वेड पांघरून पेरगावला जात मात्र आता डबल गेम केलेला आहे, तो म्हणजे राहुल. आणि आता इकडे शर्वरीचा, म्हणजे आतापर्यंत ती इकडे त्यांना असं दाखवत आहे, असं भासवत आहे की ती त्यांच्या ट्रॅप मध्ये अडकले. त्या दोघांना मात्र आता लग्नासाठी परवानगी देत आहे, पण त्याच वेळेला मात्र आता डबल गेम खेळत इकडे आता जानकीने बरोबर रीतीने सगळ्या घरच्यांच्या मदतीने शर्वरी आणि आता राहुल हे दोघ जण किती आणि कसे फ्रॉड आहेत. आणि त्यांनीच या सगळ्यामध्ये नाना आणि विक्रांत या दोघांना सुद्धा मारले. इतकंच नाहीये तर आता घरामध्ये चोरी करून पळून जायचा जो काही प्लॅन आहे तो सुद्धा एक्सपोज झालाय. म्हणजे या सगळ्यामध्ये असं का गोष्ट घडले की खरं तर आता मात्र जानकी या दोघांचं लग्न लावून देणार असते, पण तरी सुद्धा या दोघांना हे करण्याची गरज का पडली, हा सुद्धा एक ट्रॅप आहे. नक्की काय जानकीने ट्रॅप रचलाय आणि त्या ट्रॅप मध्ये दोघ जण कसे अडकले सगळं सविस्तरपणे इकडे आता सुमित्रा सांगायला लागते जानकीच्या डोक्यात काय चाललंय, मला तर तिचं काही कळतच नाहीये. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या म्हणते जानकी वहिनी त्या दोघांचं लग्न लावून द्यायला निघालेल्या आहेत. आणि यावरती मात्र आता लगेचच सुमित्रा म्हणते जानकीचं काय डोकं फिरलंय का, आणि घरातले सगळेजण एका बाजूला आणि जानकी एका बाजूला असं झालेलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता ऋषिकेश म्हणतो मला पण हे सगळं पटत नाहीये, लोक काय म्हणतील, लोक या सगळ्यामध्ये आपल्या तोंडात शेण घालतील, काय चाललंय काय या रणदिव्यांचं. म्हणजे आता ह्यांचा जावई आत्ताच गेलेला आहे आणि असं असताना हे लोक मात्र आता आपल्या बहिणीचं लग्न लावून द्यायला निघालेले आहेत. इतकंच नाहीये तर त्याच माणसासोबत लग्न लावून द्यायला निघाले ज्या माणसाच्या मुळे आता इकडे आता यांच्या घरामध्ये इतके सगळे वाद विवाद आणि सगळं हे चाललेलं आहे. असं असताना आपण मात्र या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की हातावरती इकडे तोपर्यंत जानकीचं काहीतरी भलतच चालू आहे. जानकी या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे या दोघांना सांगते आहे, हे बघा काही झालं तरी सुद्धा जर का तुम्ही एकमेकांच्या सोबत आता लग्न करून पुढचं आयुष्य घालवण्याचा विचार करत असाल तर मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो राहुल, खर तर माझं शर्वरीवरती खूप प्रेम आहे, काहीही झालं तरी सुद्धा शर्वरीसाठी मी काही करायला तयार आहे. पण माझ्यामुळे जर का आता शर्वरीला त्रास होत असेल किंवा माझ्यामुळे जर का तिच्यावरती आता तिच्या कुटुंबाच्या मध्ये आता वादविवाद निर्माण होत असतील तर या सगळ्यामध्ये मी हे लग्न करून तिला तिच्या कुटुंबापासून तोडणार नाहीये. एकतर कुटुंब हे काय असतं हे मला तुमच्या सगळ्यांच्यामुळे आता समजलेलं आहे. आणि असं असताना जर का माझ्यामुळे हिचं कुटुंब तिच्यापासून दूर होणार असेल मग मात्र मी या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा तिला आता हे करणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे जानकी, अजिबात नाही. आणि शर्वरी म्हणते बरोबर आहे वहिनी, जे काही मात्र आता बोलतोय ना ते बरोबर आहे राहुल, कारण कारण या सगळ्यामध्ये खरंच मला माझ्यासाठी माझं कुटुंब खूप महत्वाचं आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते मला माहितीये की या सगळ्यामध्ये कुटुंबाची काय व्हॅल्यू असते ते, आणि तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला आशीर्वाद मिळवून देऊन मगच मी या सगळ्यामध्ये तुमचं आता लग्न घडवून आणेन. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच शर्वरी सांगायला लागते ठीक आहे वहिनी, तू जर का माझ्या घरच्यांना मनवलंस ना तर आणि तरच मी या सगळ्यामध्ये लग्नाला तयार होईल. झालं म्हणजे आता या सगळ्यामध्ये जानकीला हाताशी धरत ही आता मोठा गेम खेळते हे ऐश्वर्याला समजल्यावरती ऐश्वर्या मात्र आता जानकीला सांगायला लागते, जानकी काय चाललंय काय तुझं, तू या सगळ्यामध्ये मूर्ख बनती आहेस. अगं ती शर्वरी तिला जे काही हवं आहे ते तुझ्या तोंडून आता वदवून घेते आणि तू तेच तिच्या तोंडून बोलतेस. म्हणजे मला तर असं वाटते की हे दोघांनी मिळून केलेला डाव आहे. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ऐश्वर्या, तुला जर का या सगळ्यामध्ये संशय असेल ना तर आपण आता यांची एक टेस्ट घेऊया. यावरती ऋषिकेश म्हणतो हो ऐश्वर्याच काय, यावेळेला ऐश्वर्याच्या बाबतीत आता मी सुद्धा सहमत आहे, मला सुद्धा या दोघांच्या वरती आता संशय आहे. असं म्हटल्यावरती जानकी सांगते ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांनाच जर का संशय आहे ना तर या सगळ्यामध्ये मी आता एक गोष्ट करू शकते आणि ते म्हणजे तुम्ही आता म्हणजे त्यांची परीक्षा घेऊ शकते. यावरती ऋषिकेश म्हणतो परीक्षा, आणि कसली परीक्षा. आणि त्यावरती जानकी सांगायला लागते हे बघा, म्हणजे आता खरंच त्याचं आता शर्वरीताईंवरती प्रेम आहे की आता तो आपल्या पैशांसाठी इकडे आलाय, हे करण्यासाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे त्याला आता एक ऑफर द्यायची, त्याला ऑफर द्यायची. आणि त्याला या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता आपण सांगायचं आहे
की एकतर तू खूप सारा पैसा घेऊन इकडून निघून जा आणि एकतर या सगळ्यामध्ये मात्र आता शरुताईंची निवड कर. असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगायला लागते, नाही जानकी, तुला हे जर का वाटतंय ना ते तितकं साधं सोपं नाहीये. तो या सगळ्यामध्ये महाडॅम्बिस आहे. तू आता अचानकपणे हे सगळं बोलशील आणि तो आता मान्य करेल असं तुला जर का वाटत असेल तर हा तुझा भ्रम आहे जानकी. असं कधीच काही घडणार नाहीये. असं म्हटल्यावर जानकी म्हणते, मग तुझ्या डोक्यात काय आहे बरं आयडिया? तू आता मला सांग. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, मला फक्त एकच मला जे सांगायचंय ना ते आता मी करून दाखवणार. तुम्ही कुणीही या सगळ्यामध्ये मात्र आता बोलायचं नाही. असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते, ठीक आहे, बोल ऐश्वर्या, काय तुझ्या डोक्यामध्ये? यावरती ऐश्वर्या आपला मात्र प्लॅन सगळ्यांना सांगते आणि त्यानंतर सगळेच जण घरातले ऐश्वर्यावरती खूप इम्प्रेस होतात. कारण आतापर्यंत कटकारस्थानं करणारी ऐश्वर्या, तिची ही अशी वृत्ती जी आता एकदम कटकारस्थानी आहे, ही वाईट करण्यासाठी वापरत होती. पण आज पहिल्यांदा या सगळ्यामध्ये ऐश्वर्या तिची ही कटकारस्थानी वृत्ती घरातल्या लोकांच्या भल्यासाठी वापरताना दिसत आहे. ऐश्वर्याने आपला प्लॅन मात्र जबरदस्त पद्धतीने सगळ्यांच्या समोर सांगितल्यावरती ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्या या प्लॅन मध्ये सामील आहे. दुसरं कुणी तुझी साथ देवो न देवो, मी या सगळ्यामध्ये तुझी साथ देणार. यावरती जानकी म्हणते, हो ठीक आहे, मी सुद्धा या सगळ्यासाठी तयार आहे. मी सुद्धा तुझी साथ ऐश्वर्या द्यायला तयार आहे. असं म्हणत जानकीने सुद्धा साथ दिले आणि त्यानंतर मात्र आता खरा सुरू झालाय, तो म्हणजे गेम. या सगळ्यामध्ये मात्र आता ऐश्वर्याचं प्लॅनिंग जबरदस्त आहे. ऐश्वर्या विक्रांतकडे आली आणि ती विक्रांतला काहीतरी सांगत असताना इकडे मात्र आता ऋषिकेशला तिने तिचं प्लॅनिंग सांगितलंय आणि ऋषिकेश मात्र आलेला आहे, तो म्हणजे शर्वरीकडे. ऋषिकेश शर्वरीकडे आल्यावरती तो आता सांगतोय, शरू, हे बघ, म्हणजे आता मला जानकीने जे काही सांगितलंय ती गोष्ट आता इकडे मला पटलेली नसली तरी ठीक आहे. मी जानकीच्या साठी मात्र आता इकडे ही गोष्ट करायला तयार आहे. म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये ही गोष्ट करायला तयार आहे, ते म्हणजे आता इकडे तुझं आणि त्याचं लग्न लावून देण्यासाठी. हा, पण माझी अट एक असेल आणि ती म्हणजे ती अट तुम्हाला दोघांना मान्य असली पाहिजे. शरू म्हणते, दादा कसली अट? त्यावरती तो सांगायला लागतो, म्हणजे आता विक्रांत इकडे ज्याप्रमाणे विक्रांतने नानांच्या सोबत पैशासाठी हे सगळं केलं ते पुन्हा रिपीट होऊ नये या कारणासाठी मात्र आता आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या बोलायला लागते, बोल ना दादा, म्हणजे आता तुला नक्की काय बोलायचं आहे? तुला असं वाटतंय की हा सुद्धा तसंच काहीतरी करेल का? यावरती म्हणजे आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो, हे बघ, मला माहित नाहीये कोण काय करेल, कोण कसं करेल. मला फक्त इतकंच माहितीये, पुन्हा हे होऊ नये यासाठी माझी अट ही असणार आहे की त्यांनी आता तुला या सगळ्यामध्ये पोचण्यासाठी समर्थ आहे हे सिद्ध करावं आणि इथला एक दमडा न घेता तू त्याच्यासोबत संसार करून दाखवावा. झालं. इकडे आता तो हे सगळं कळल्यावरती मात्र आता इकडे शर्वरी चांगलीच गडबडली. म्हणजे अजिबात कोणत्याही पद्धतीने पैसा नाही घ्यायचा, मग काय उपयोग आहे? आणि ती आलेली आहे राहुलकडे. राहुल, ही लोक आपलं लग्न एकाच अटीवरती लावून देणार, ते म्हणजे आपण या घरातनं दमडा न घेता निघायचं. यावरती राहुल म्हणायला लागतो, शरू, हे बघ, मी तुला आधीपासून सांगतोय, मला खरं तर पैसा नको आहे. मला खरं तर तू भेटलीस तरी बासती सांगते नाही, पण मला पैसा पाहिजे आहे. एक काम कर शर्वरी, आता खरं तर इकडे असं वाटायला लागले की राहुलचा खरं तर ती या सगळ्यामध्ये वापरच करून घेत आहे. आणि त्याच वेळेला ती आता सांगायला लागते, एक काम करायचं, आजच्या आज रात्रीच्या रात्रीमध्ये जे काही सामान भेटेल ते आता घ्यायचं आणि इकडून निघून जायचं. ही लोक फक्त आता माझं लग्न लावून देतील आणि सगळी प्रॉपर्टी हडप करतील, हे मी होऊन देणार नाहीये. मला आता प्रॉपर्टी पाहिजे आहे. नंतर लग्नासाठी यांची परमिशन कुणाला पाहिजे आहे? असं म्हणत शर्वरीने मात्र आता आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलंय, ते म्हणजे राहुलला. आणि पुढील भागामध्ये ऐश्वर्याचा प्लॅन मात्र जबरदस्त यशस्वी ठरलेला आहे. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा जे काही बोलले तेच खरं ठरलेलं आहे. आणि आता त्याचप्रमाणे राहुलला पैसे चोरायला लावून इकडे आता शर्वरी या सगळ्यामध्ये आणि फायनली मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता पकडलेलं आहे ते राहुलला रंगेहात जानकीने. एका झटक्यात सगळा गेम खलास झालेला आहे आणि जानकीने या सगळ्यामध्ये मात्र आता अशी काही बाजी मारली की त्यानंतर शर्वरी आणि इकडे आता राहुल हे दोघं जण एकदम खोटारडे आहेत. पैशासाठी हे सगळं करतायत असं सत्य समोर आले. खरं तर या सगळ्यामध्ये राहुलला पैसे नको असतात, पण आता शर्वरीच्या हट्टापायी म्हणा किंवा शर्वरीने केलेल्या एका चुकीपायी
मात्र सगळा गेम एका झटक्यात पलटलेला आहे आणि गेम पलटत मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये मात्र आता राहुल अडकलेला आहे। फायनली जानकी कशी चुकीची आहे हे आता ऐश्वर्याने सिद्ध करत या दोघांना सुद्धा आता अद्दल घडवलेली आहे। येणाऱ्या भागामध्ये पुढील गोष्टी पाहायला मिळणार